शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 0 आंतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळाच्या वतीनं परमपूज्य महातपस्वी श्री श्री कुमारस्वामी यांच्या 117व्या जयंती महोत्सवानिमित्त 8 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत बौद्धिक व्याख्यानमाला ग्रंथ प्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। त्यासंबंधी माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्यात आलेले आहे। मी पदाधिकाऱ्यांची ओळख करून देतो। संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाड, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री निळकंठप्पा सोनपुरे, मी सचिव बाबासाहेब कुलकर्णी, ट्रस्टी नागनाथ चौगुले, रमेश चौगुले। मी सुरुवातीला निळकंठप्पा सोनपुरे यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावं। पत्रकार बंधूंनो आणि वृत्तवाहिनीचे सर्व चालक लोक या ठिकाणी आपण आलेले आहेत। आमच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही स्वागत केलेलंच आहे। आंतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळ सोलापूर ही संस्था 1964 मध्ये स्थापन झाली। ते आजचे 62 वर्ष आहे आणि आपण सातत्याने जयंती महोत्सव त्यानंतर पोलीस तिथे विविध उपक्रम राबवतोय आपण। पण तुमच्या या कार्यक्रमाचं मी तुम्हाला हायलाइट्स देतो। या ठिकाणी 117व्या जयंती महोत्सवा निमित्ताने विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो। स्वामींचा विचार, स्वामींचं तत्वज्ञान, स्वामींचे संदेश, स्वामी लिहिलेल्या ग्रंथाचं परीक्षण त्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता विविध उपक्रम घेऊन तो प्रभावीपणे आणण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी आपल्याला 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याचा तपशील अशा पद्धतीचा आहे। पहिलं पुष्प जे आहे ते शनिवारी 8 ऑगस्ट 1926 सायंकाळी 5:30 वाजता। सगळे कार्यक्रम जे 12 तारखेपर्यंत आहेत ते 5:30 सायंकाळी आहेत। विषय आपली कुटुंब व्यवस्था व आपण। व्याख्याते आहेत माननीय डॉक्टर हनाथ जगताप, प्राचार्य निवृत्त दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर। प्रमुख उपस्थिती व व्याख्यानमालेचे उद्घाटन करणार आहेत हे निवृत्त प्राचार्य छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर हे आपल्या व्याख्यानाचे उद्घाटन करतील। 9 वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रक्त संग्रह करणारे जे आहेत ते आहेत नाही खाली घेतलं ठीक आहे। रक्त शिबिराचं जे उद्घाटन आहे ते डॉक्टर शंकरराव हनुमंतराव पाटील बेराटीकरांचं तुम्हाला माहिती असेल, इंद्रकोनच्या ऑप्शनमध्ये ते आलेले, त्यांचे वडील इंद्रकोन घेण्याकरता आले, ते बेराटीकर सिलेंडर आहेत ते डॉक्टर शंकरराव हनुमंतराव पाटील हे उद्घाटन करतील, सर्जन आहेत ते। आणि शिवशंभू ब्लड बँक ते संकलन करतील आणि संध्याकाळी 5:30 वाजता महात्मा श्री कुमारस्वामी जीवन व कार्य जे पुस्तक मी लिहिलेलंच आहे त्याच्यावरती मी काय भाष्य करणार आहे की कुमारस्वामींचं चरित्र महापुरुषांचं लोकांना माहिती व्हावं। ही 5वी आवृत्ती आपण काढतो आहोत। लोकांना चांगल्या पद्धतीने उत्साह मिळाल्यामुळे 5वी आवृत्ती काढणं आम्हाला गरजेचं वाचलेलं आहे। तर त्याकरता आपण सर्वांनी दिवसाही विचार करून त्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी। म्हणजे व्याख्याते राजेंद्र मायनाड, लेखक आणि अध्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळ। पुष्प 3 सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 1926 सायंकाळी 5:30 वाजता शांती ब्रह्म संत एकनाथ परत गोविंदश्रीमध्ये हा कार्यक्रम झाला। लोकांची त्या ठिकाणी बरेच म्हणजे आपण हा विषय घ्या म्हणल्यानंतर आपण तो घेतलेला आहे। व्याख्याते आहे ते अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार। पुष्प 14 जे आहे मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 माणदेशी माणसं। व्याख्याते आहेत रणजित जोशी सर, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक, आपल्या सर्वांना परिचित आहेत ते। पुष्प 5 जे आहे ते पातंजल योग म्हणून या विषयावरती डॉक्टर गौरी काहते बोलणार आहेत। त्यांचे या ठिकाणी या विषयावरती हातखंड आहे म्हणून त्यांना आपण आमच्या आवर्जून बोलवलेलं आहे, प्रसूती वस्तू तज्ञ। आणि पुष्प 6 जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे। नेहमी सांगता समोर आपण एक भक्ती आणि संगीतचा जवळचा संबंध असतो म्हणून जे आहे सौ संगीता बिरादकर संगीत अलंकार आणि नागनाथ नागेशी संगीत अलंकार आणि त्यांनी सहकारी एक 10 ते 15 वृद्ध हे त्यामध्ये वाद्य वाजवणारे असतात आणि त्यामध्ये सहभागी असतात, भावनिक गोष्टीगत असतो। आणि मग नंतर 14 तारखेला 15 दिवशी तयारी करण्याकरता आपण तो दिवस काही घेत नाही आहे। शनिवारी 15 ऑगस्टला आपल्या जयंती महोत्सव सांगता समारोह आहे। सगळे 9 ते 10:30 सामूहिक प्राप्ती केली जाते। 11:30 ते 1 पर्यंत प्रकाशन आणि मान्यवरांचे विचार आणि 1 ते 31 सुवासिनी पूजन व जेवणाचा कार्यक्रम।
तर त्याकरता 5व्या पुस्तकाचं जे काही 5व्या आवृत्तीचं अध्यक्ष जे आहेत आणि याच्या शुभस्ते आपण कार्यक्रम करणार आहोत ते माननीय डॉक्टर शशिकांत हरपुडे, प्राचार्य निवृत्त वाचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर. प्रमुख पाहुणे म्हणून जे आहेत माननीय डॉक्टर सुहास पुजारी, जे साहित्यिक व समीक्षक आणि उपप्राचार्य संगमेश उपाले सोलापूर. आणि प्रमुख उपस्थिती त्या कार्यक्रमामध्ये माननीय ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, माजी अध्यक्ष व सध्याचे विद्यमान सदस्य महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन यांची प्रमुख उपस्थिती आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमास आम्ही सगळ्यांना आग्रह करतोच. 15 घंटा भरपूर कार्यक्रम असतात, आपल्याला वेळ मिळत नाही आहे, पण आम्ही 4 वाजेपर्यंत महाप्रसादची व्यवस्था केली. कमीत कमी आपण महाप्रसाद तरी घेऊन जावा. सगळे सोलापूरमध्ये जर मोठे कार्यक्रम आयोजित केले असतात, थकलेलं असताय, त्या स्वामीचा निदान कमीत कमी प्रसाद घेतला तर तेवढं आम्हालाही बरं वाटेल. तर आम्ही ते कार्यक्रम कसे करतोय. अध्यक्ष आपण